आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार इथे आलाय. टप्पल घेतलाय. लंबनच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतो आहे. यश मंत्री तिथे झेंडूवरती पोहोचतायत. थ्रो चांगला झाला परंतु दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न तिथे होताना पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना 3 ओव्हर संपलेले आहेत आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या 16 बिनबाद 16 रन लॉस्ट ऑफ नो विकेट. 3 ओव्हर संपलेले आहेत. 3 ओव्हर नंतर 16 धावा धावफलकावरती आहेत. आज जर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने मुक्तेशजी चौधरी सर देखील आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. डावखुरी हाताचे वेगवान गोलंदाज राजस्थानच्या भिलवाडा येथे त्यांचा जन्म झाला आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये आम्ही महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व मुख्य सरांना करताना बघितलं. 2017 मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी पदार्पण केलं. 2017-18 रणजी ट्रॉफीमध्ये त्यांना बघितलं. महाराष्ट्रासाठी 2019-20 मध्ये विजय हजारे ट्रॉफी मध्ये त्यांना बघितलं आणि 2019-20 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये देखील त्यांनी भाग घेतला. रणजी ट्रॉफी मध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना 2017 मध्ये त्यांनी प्रथम श्रेणी फर्स्ट क्लास क्रिकेट मध्ये पदार्पण केलं होतं आणि आजपर्यंत 13 प्रथम श्रेणी 13 फर्स्ट क्लास सामने त्यांनी खेळले आणि बरेचशा विकेट्स त्यांच्या नावावरती आहेत. आज इंडियन प्रीमियर लीग मध्ये 2022च्या चेन्नई फ्रेंचायझीने त्यांची निवड केली होती. जवळत मॅचच्या दिशेने पुढचा बॉल आपण पाहतो. ऑस्टिनचा खूप जास्त बाहेर बॉल पिच केलाय आणि हा बॉल वाईड असेल. अवांतर धाव इथे आली. 17 धावा धावफलकावरती. तर पाठीमागच्या 2 बॉल पासून मोमेंटम काहींचं क्वालिटी वॉरियर संघाच्या बाजूने शिफ्ट झालेलं आपण पाहतोय आणि क्रिकेट हा मोमेंटमचा खेळ आहे. ज्यावेळेस देखील आपण पाहिलं ओव्हर दी टॉप खेळण्याचा प्रयत्न परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील 18 18 विदाउट लॉस. चांगली सुरुवात केली एमबी स्ट्रायकर संघानं परंतु पाठीमागच्या षटकामध्ये पहिला चौकार आला त्यानंतर मिसफील्ड झाली. 2 धावा आल्यात आणि सध्या मोमेंटम थोडंसं क्वालिटी वॉरियर संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली सुरुवात आपण इथे बघू शकतो. मैदानामध्ये गोलंदाजी करणारा संघ आपण एमबी स्ट्रायकर्सच्या बाबतीत जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये फलंदाजी गोलंदाजी हा संघ खूप चांगली करताना बघायला मिळालेला आहे आणि या मॅच मध्ये काय सुरुवात केली आहे. मी स्वप्नात सुरुवात होताना बघायला मिळाली. फलंदाजी करणाऱ्या क्वालिटी वॉरियर संघाला आतापर्यंत रोखण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. कारण 4थं षटक सुरू आहे. धावफलकावर 18 धावा. स्वतः कॅप्टन कूल आले प्रवीण शिंगवे गोलंदाजी करण्यासाठी. फुलटॉस चांगला ड्राईव्ह डीपमध्ये आहे. प्रोटेक्शन एकच धाव पूर्ण होतो. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉलला चांगला रिटर्न तिथे बघायला मिळतो. एकच धाव आली. कितीपर्यंत नजर मारेल हे बघणं देखील फार गरजेचं राहणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार प्रवीण शिंगवे. प्रवीण शिंगवे आपण पाहतोय खूप प्रभावित करणारी गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल आपण पाहतो. पॉइंट रिजनला गेलाय. चिकी सिंगल इथे अपील झाली आहे आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय. तिसरे पंच देखील आपण पाहतोय प्ले मध्ये आणलं जाते. तर थर्ड अंपायर प्ले मध्ये आला आणि पहिली विकेट जर आपण पाहिली तर सचिन तेंडुलकर यांना धावबाद घोषित केलं गेलं होतं. इथे फलंदाज धावबाद आहेत की नाही ते मात्र तिसरे पंच चेक करतील. अंपायर रिव्ह्यू फॉर रनआउट DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम नाव डिसिजन पेंडिंग.
यस नॉट आउट. टीव्ही अंपायरचा डिसिजन आलेला आहे नॉट आउट. 7S लाईव्हच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले आपण बघू शकतो. फलंदाज आपल्या घरामध्ये पूर्णपणे सुरक्षित आहेत. क्राऊड आणि टाळ्यांचा आवाज देखील मोठ्या प्रमाणावर आहे. आज प्रेक्षकांनी जर पाहिलं तर या स्पर्धेला डोक्यावर घेण्याचं काम केलं. 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 20 रन ऑन अ बोर्ड आफ्टर 4th ओव्हर इन प्रोग्रेस. कमिटी वॉरियर्स बॅटिंग टीम. गोलंदाज प्रवीण संधी पुन्हा एकदा सज्ज आहेत. पुढचा बॉल आपण पाहिलाच, चांगला फटका आहे. डिफेक्टर कव्हर रिजनला कव्हर ड्राईव्ह तुम्ही पाहिला आणि एक धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 21 विदाउट लॉस. चांगली सुरुवात आहे. क्वालिटी वॉरियर्स संघ सुरुवातीला जरूर आपण पाहिलं थोडासा संघर्ष त्यांनी केला, परंतु आता सुस्थितीमध्ये पोहोचला. अजूनही 10 विकेट हातामध्ये आहेत, म्हणजे काउंटर अटॅक केव्हाही केला जाऊ शकतो. ही संधी आहे क्वालिटी वॉरियर्स संघाकडे. कव्हर पॉइंट मध्ये बॉल अडवले. फुलर लेंथ वर सातत्याने खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी येताना दिसते. लाईन अँड लेंथ फार गरजेची असते आणि ती लाईन अँड लेंथ खूप चांगली बघायला मिळाली आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. अर्थात एमडी स्ट्रायकर्स खूप चांगला खेळ केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि इथे मेगा फायनल खेळतात. चांगला बॉल याही वेळेस टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेरच्या दिशेने वळाला आणि डॉट बॉलची नोंद होते आहे. ओव्हरचा खेळ इथे देखील संपला. पहिल्या 4 ओव्हरमध्ये धावसंख्या आपण जर पाहिली तर एकूण धावसंख्या आहे 21 धावा धावफलकावरती आहे.
तयार होत आहेत. बघत कशा पद्धतीने इथून पुढे सामना जाईल, कारण पहिली विकेट तर मिळाली. बॉल खेळून काढलाय. आनंद बनवता संघाचे कंदमुळे मैदानामध्ये दाखवून आपल्याला बघायला मिळतात. विजेता कप 2024 या क्रिकेटच्या स्पर्धेची मेगा फायनल तुम्ही आम्ही सर्वजण बघतोय. ग्रँड फिनाले, ज्याची आतुरता, ज्याची प्रतीक्षा, ज्याची उत्कंठा तुम्हाला आम्हाला सर्वांना होती. आणि आज एमबी स्ट्रायकर्स विरुद्ध कॉमेडी वॉरियर्स अशी मॅच आपल्याला बघायला मिळते आहे. वर्तमान म्हणून तयार होत आहेत. बॉल ऑन साइडला खेळत आपण पाहतो. बॅटवरती बॉल पुन्हा एकदा व्यवस्थित आला नाही. कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नव्हता. 2 धावांचा प्रयत्न आहे. इथे देखील आपण पाहतोय 2 धावा कशा बशा पूर्ण झाल्यात. जर चौकार षटकार येत नसतील तर तुम्हाला सिंगल डबल वरती देखील फार विश्वास ठेवायला लागतो, कारण क्रिकेटमध्ये सिंगल डबल देखील फार महत्वाचे आहे. आज जर तुम्ही बघितलं तर क्रिकेटमध्ये सिंगल डबलची लाईफलाईन आहे. आणि अगदी इथे तोच प्रयत्न राहिला. 100 रुपयांतर 2 मध्ये झालेला आहे. संख्या 24 आकड्यावर जाताना पाहायला मिळते. पहिली धाव वेगात धावणं गरजेचं आहे. एका धावेला 2 धावेमध्ये बदलणं, 2 धावेला 3 धावेमध्ये बदलणं हे खूप गरजेचं झालंय क्रिकेटच्या खेळामध्ये. पुढचा बॉल फुल लेनचा आपण पाहतोय. लाईन मिस केली फलंदाजाने आणि तिथे चूक झाली आहे फलंदाजाकडून. आपण पाहतोय बॉलच्या लाईन मध्ये येणं खूप गरजेचं आहे आणि इथे लाईन मध्ये येऊ शकले नाही फलंदाज बॉलच्या. पुन्हा एकदा सज्ज आहेत. पुढचा बॉल आपण पाहतोय. फटका चांगला आहे. लंगॉफचे खेळाडू वाडिश लंगॉफ क्षेत्रामध्ये गेलेत. एकच धाव तिथे मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगला पिकअप आणि थ्रो देखील तिकडून डीप मधून आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 25 लॉस ऑफ द 1 विकेट. गोलंदाजी खूप कमालीची राहिली आहे. एमबी स्ट्रायकर संघ डिपेंडिंग चॅम्पियन आहे आणि खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आनंदी कार्पेट हा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. तर खूप सेन्सिबल क्रिकेट आतापर्यंत पाहायला मिळालं सर. ज्या पद्धतीने क्वालिटी वॉरियरचा खेळ राहिलाय. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 26 धावा केवळ धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. परंतु इथून गिअर बदलावे लागतील. चोपडा ग्रुपचे ओनर सन्माननीय राजेंद्रजी चोपडा साहेब या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. त्यांचं UCC परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत. वेलकम सर. त्याचबरोबर अभिषेक श्रीमल हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत आहे. मान्यवर या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेसाठी उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचं मनस्वी स्वागत. मोस्ट वेलकम. UCC परिवाराच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. बॉल गेला आपण पाहतो. प्रवीण सिंघवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आलेत आणि सेकंड ओव्हर मध्ये त्यांच्या त्या आहेत. धावपलकावरती धावा 27. आतापर्यंत फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम केलं. एरियल रूटने थोडा बॉल जाताना पाहायला मिळाला नाहीत मैदानावरती. आनंदी कार्पेट क्रिकेट आतापर्यंत खेळलं गेलंय. सेन्सिबल क्रिकेट, क्रिकेटच्या पुस्तकातील फटके आतापर्यंत मैदानावरती पाहायला मिळालेत. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज लागले. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत आणि क्वालिटी वॉरियर संघाला आणखी एक धक्का इथे लागला आहे. प्रवीण सिंघवी विकेट इथे अर्जित करतायत. आणखी एक सफलता प्रवीण सिंघवी यांच्या नावावरती. फलंदाज बाद. विकेट
मिळाली. अजून एक फलंदाज या ठिकाणी बागून परतलेले आहेत. प्रवीण शिंदे स्वतः कॅप्टन आहेत आणि खूप चांगली गोलंदाजी करताना बघायला मिळाले. विकेट देखील अर्जित केलेली आहे, कारण धावा होत नाहीये त्याचा दबाव आहे आणि मोठ्या फटका खेळण्याचा प्रयत्न देखील फलंदाजाने केला होता, परंतु त्यांना देखील माघारी जावं लागले. उंच गेलेला बॉल चांगला जज केला, चांगला घेऊन त्याने पकडला. नवीन फलंदाज मनोज चोपडा यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. बीसीसी परिवाराचं खूप चांगलं आयोजन, सर्वच आयोजकांची असलेली मेहनत आपल्या सर्वांना बघायला मिळते. आज चौथा पर्व आहे. आज चौथ्या पर्वामध्ये जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचा बोलबाला होताना बघायला मिळते. विजेता कप 2024 लेट इन लिव्हिंग मेमरी ऑफ लेट संजयजी बोरा यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठवणीला उजाळा देणारी ही क्रिकेटची स्पर्धा खरं तर आपल्या सर्वांना इथे अनुभवायला मिळते आहे. 227 धावा झाल्या. मनोज चोपडा आले फलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकर एंडकडे आपण त्यांना बघतो, तर दुसऱ्या बाजूला आनंद बलगोटा आहे. स्वतः टीमचे कॅप्टन आहेत, त्यांना देखील मैदानावर आज जबाबदारीने खेळणं फार गरजेचं राहील. परंतु प्रवीण सिंगने काय गोलंदाजी केली आतापर्यंत. काल देखील आपण पाहिली आनंद बलगोटांची फलंदाजी खूप चांगली पाहिली. क्वालिफायर 1च्या मॅच मध्ये अर्धशतक त्यांच्या नावावरती होतं. बॉलिंग ट्रॅक वरती प्रवीण सिंघवी, बॅटिंग साठी मनोज चोपडा सज्ज आहेत. पुढचा बॉल इथे देखील सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. एकेरी धाव पुन्हा एकदा अर्जित होईल आणि एका धावेने एमबी स्ट्रायकर संघ आणि त्यांच्या संघनायकाला खूप दुःख होणार नाहीये. इथून मोठे फटके खेळावे लागतील. आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली एमबी स्ट्रायकर संघाची. 28 धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एमबी स्ट्रायकर संघ डिपेंडिंग चॅम्पियन या स्पर्धेचा आणि पुन्हा एकदा फायनल मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आपण पाहिलाय. इथे ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला आनंद बलदोटा, परंतु फायनलचा दबाव पूर्णपणे पाहायला मिळतोय इथे दोन्ही टीम वरती. परंतु चांगली कामगिरी या दबावामध्ये केली एमबी स्ट्रायकर संघाने. इथे इनफिल्डला क्लिअर केलं. फटका अप्रतिम आहे आनंद बलदोटा यांच्या बॅट मधून. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आनंद ट्रेडिंग कंपनी क्वालिटी ऑडियन्सला आनंद देणारा आनंद बलदोटा यांच्या बॅट मधून चौकार आहे. आज हम 2 किलोमीटर ज्यादा भागेंगे. कुछ करिए बस बस बड़ा बोले अब कुछ करिए. ओ कोई तो चल से तो खड़िए. चेक केलं जाईल. आपण पाहतो बाउंड्री इथे चेक होते, परंतु कमालीचा फटका आनंद बल्ले स्टेप आउट झाले. रिप्ले मध्ये देखील आपण पाहूयात आता चेक होतंय, परंतु कमालीचा फटका. 32 धावा तर धावपलकावरती आहेत, परंतु हा षटकार आहे की चौकार आहे बाउंड्री चेक केलं जाईल. पंचांची देखील उत्तम कामगिरी आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिली आहे. पंचांच्या कामगिरीचा देखील उल्लेख इथे करावा लागेल. सर्व स्पॉन्सर्स आणि त्यांनी भरभरून केलेली मदत या स्पर्धेसाठी. चौकार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. यावेळेस हवेमध्ये बॉल होता, परंतु निर्जल स्थळी तो पडला आणि एक धाव पुन्हा एकदा अर्जित होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 33. लॉस ऑफ द 2 विकेट. इथून घेर बदलावे लागतील. क्वालिटी ऑरियल संघाला एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल. अंतिम फेरीचा सामना जरूर आहे, त्याचा दबाव जरूर पाहायला मिळतो. आपण अनेक फायनलच्या मॅचेस पाहिल्या, त्यामध्ये धावा कमी बनतात, परंतु एक सन्मानजनक धावसंख्या तुम्हाला बनवावी लागेल. पहिल्यांदा बॅटिंग करून धावांचा डोंगर उभा करावा लागेल आणि तेव्हाच तुम्ही प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकू शकता. आणि आता मात्र जो पूर्ण दारोमदार टीमचा आहे, जी जबाबदारी आहे ती आनंद बलदोटा आणि त्यांच्या बरोबर आपण पाहतो मनोज चोपडा यांच्या खांद्यावरती आहे. प्रवीण सिंघवी यांची 2 षटकं संपली. 12 धावा त्यांनी खर्च केल्या. 1 विकेट त्यांनी अर्जित केली.
स्पॉन्सर श्रीमान अतुलजी शिंदे साहेबांचे इथे आगमन झाले आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 7 ला सुरुवात होती. निलेश मंत्री बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. खूप जोरदार अपील पंचांकडे आहे. अपील तर खूप जोरदार झाली आपण पाहतोय. नॉट आउट इथे पंचांचा निर्णय आहे. पहिल्याच बॉल वरती जोरदार अपील. ऑफ्टनच्या बाहेर हा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ वरती कट करण्याचा प्रयत्न केला आनंद बलदोटा यांनी, परंतु खूप कॉन्फिडंट होते. आपण पाहिलं तर गोलंदाज आपण पाहतो निलेश मंत्री पण एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस आपण पाहतो हवेत बॉल आहे. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड, परंतु बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकाराची आवश्यकता होती आणि आनंद बलदोटा यांच्या बॅट मधून आलाय अवित्री बाईक सिक्सर. आपले स्पॉन्सर्स वर्धमान प्लायचे प्रणोती मनोज साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस आपण पाहिलं बॅकफूट वरून पुढे केले, एक धाव इथे अर्जित केली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. आनंद बलदोटे चान्स घेतायत आणि आवश्यकता आहे, कुणीतरी चान्स घ्यावा लागेल. 40 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9 बॉल मध्ये 15 धावेंवरती ते नाबाद आहेत आणि एका बॉल मध्ये 1 धाव आता इथे नावावरती आहे, ती मनोज चोपडा यांच्या. निलेश मंत्री कमालीचा हा बॉल आपण पाहिला निलेश मंत्री यांचा. पडल्यानंतर मात्र कट झाला. लेग कटर स्वरूपाचा हा बॉल आणि खासियत राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. निलेश मंत्री यांनी खूप विविधता दाखवली. निरनिराळे चेंडू टाकण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळाले. पुढचा बॉल फुलर लेनचा डीप मध्ये प्रोटेक्शन लॉंग ऑन रिजनला आहे. थोडंसं फंबल झाले परंतु धाव एकच मिळेल. एका धावेने आपण पाहतोय धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असणार आहेत 41-41. शेवटचा बॉल बाकी या 7व्या षटकामधला. 41 धावा धावफलकावरती. इथे देखील बॅकफुटला थांबले. हलक्या हाताने आपण पाहिलं लेग ग्लान्स केलं बॉलला. शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये बॉल गेला. 1 धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत 42-42. लॉस ऑफ द 2 विकेट. 7 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 42.
4च धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस मात्र स्टेप आउट झाले. फटका कमालीचा क्षेत्ररक्षक आहे ते देखील प्रयत्न करतायत. चेंडू डायरेक्ट सीमारेषच्या बाहेर गेला की मग आतमध्ये पडून गेला हे पंच आम्हाला सांगतील. पन्नास धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. 13 बॉल मध्ये 22 धावा नाबाद. निलेश मंत्री लेग कटर पहिला बॉल फलंदाजाला चकवा दिलाय आणि खासियत राहिली निलेश मंत्री यांची. त्यांच्याकडे वेग देखील आणि विविधता निरनिराळे चेंडू टाकण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे आणि त्याचं मात्र उत्तम प्रत्येक मैदानावरती निलेश मंत्री आता देत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा लेग कटर परंतु नो बॉल पंचांनी कॉल केलाय आणि ओव्हरस्टेप झालेत निलेश मंत्री. इथे फलंदाज काय करतात ते पाहावं लागेल. मनोज चोपडा यांना चकवा तर दिला होता परंतु ओव्हरस्टेप झाले. 2 लेग कटर डिलिव्हरी झाल्यात. आता वेगवान बॉल येईल का की मग ऑफ कटर येतो ते देखील पाहायचंय. हा फुलटॉस होता आणि मिस झालाय त्याचं दुःख असेल फलंदाजाच्या मनामध्ये. फ्री हिटचा बॉल होता तो देखील फुलटॉस आणि मिस झाला. लेगची धाव इथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 52 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 9 मार्गस्थ आहे. आणखीन एक लेग कटर कमालीची गोलंदाजी. लाजवाब हा स्पेल सुरू आहे निलेश मंत्री यांचा. आनंद बल्लोटा यांना रणनीती बदलावी लागेल. प्लॅन बी कडे जावं लागेल. हा बॉल वेगाने टाकला. तितक्याच वेगाने आला तो काऊ कॉर्नरच्या दिशेने परंतु तितक्या त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आले आणि 2 धावा इथे आपल्या संघासाठी वाचवल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डीप मध्ये आपण पाहूयात क्षेत्ररक्षक किती वेगाने आलेत. वेगाने आले क्षेत्ररक्षक खूप आणि बॉलला तिथे रोखले. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. चलांनी आपण पाहतोय कालच्या सामन्याचे फिल्डर ऑफ द मॅच देखील आहेत आणि का आहेत ते मात्र मैदानावरती दाखवलंय. कमी गतीने इथे बॉल टाकला होता. फसवलंय. कॉट अँड बोर्ड. खूप मोठी सफलता हाताला लागली आहे. आनंद बल्लोटा माघारी जातील. महत्वाची विकेट मोक्याच्या क्षणी निलेश मंत्री स्लोवर 1 टाकला. लेग कटर लेग कटर लेग कटर त्यानंतर एक वेगवान बॉल आणि आता स्लोवर 1 वरती फसवलाय. आनंद बल्लोटा यांची विकेट. फलंदाज बाद.
ज्या वेळेस बॉल त्यांनी हिट केला त्याच वेळेस माहिती होतं की आता परिणाम काय होणार आहे. सेल टिपला गेला, विकेट आली आहे. नवीन फलंदाज पवन पोखरना मैदानामध्ये जबाबदारी खूप मोठी आहे त्यांच्या खांद्यावरती. इथून छोटी परंतु इम्पॅक्टफुल खेळी करावी लागेल पवन पोखर यांना. हा देखील वेगवान बॉल, इथे देखील टायमिंग इतकं प्रॉपर झालं नाही, बॅटच्या वरच्या भागात बॉल लागला आणि निलेश मंत्री यांच्यासाठी बॅक टू बॅक सफलता आल्यात. 2 कंसेक्युटिव्ह विकेट ऑन 2 डिलिव्हरीज. क्रुशियल मोमेंटला या विकेट आल्यात. विकेट एका बाजूने जाताना पाहायला मिळत आहेत. जरूर मोठे फटके आले आनंद मंगट यांच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजाने पुनरागमन केलं आणि इथे सफलता अर्जित केली. भागीदारी बिल्ड होऊ दिली नाही, ही मात्र जमेची बाजू राहिली आहे एमबी स्ट्रायकर संघाची. दोन महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी निलेश मंत्री यांनी मिळवले. एक एव्हरग्रीन असलेले खेळाडू, कारण या मैदानामध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून खूप कमालीचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळालं. एक प्रतिभावंत खेळाडू म्हणून आपण निलेश मंत्री यांच्याकडे पाहतोय. ड्रोनच्या माध्यमातून खूप चांगली दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. 54 रन, 54 धावा, 4 फलंदाज बाद आहेत. 7S लाईनच्या माध्यमातून खूप चांगले काम या संपूर्ण स्पर्धेमध्ये, या स्पर्धेचा दर्जा उंचावलाय. तो 7S लाईनच्या या लाईव्ह टेलिकास्टच्या टीमच्यामुळे प्रत्येकाचं मनापासून कौतुक असणार आहे. अगदी काही कालावधीमध्ये टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपली एक वेगळी छाप सोडणारी ही टीम आहे 7S लाईन. आणि आज आपण जर पाहिलं तर वेगवेगळी दृश्य आपल्यापर्यंत विविध अँगल्सच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न 7S लाईनचा राहिलेला आहे. आज आपण जर पाहिलं तर 4 कॅमेरे आणि ती 4ही कॅमेऱ्याचे जे अँगल आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. 2 कॅमेऱ्याच्या सहाय्याने देखील विहंगम दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहे. रवींद्र शिंदे मेजर आणि त्यांची संपूर्ण टीम या बीसीसी परिवारासोबत एक वेगळं नातं जोडलं रवींद्र शिंदे मेजर यांचं देखील. यामुळेच खूप चांगला फटका आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे, अर्थात क्वालिटी वॉरियर्सच्या डगआउट मध्ये. आणि मनोज चोपडा हा फटका खेळल्यानंतर सांगतायत, डरना मत, मैं अभी मैदान के अंदर खड़ा हूं. दमदार स्ट्रोक. अतिरिक्त शफल लाईन मध्ये आले होते आणि त्यानंतर थोडीशी जागा बनवली हा फटका खेळण्यासाठी. पिकअप शॉट बघायला मिळाला आणि बॉल फेकून दिला थेट फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे हा षटकार. तर बॉल येण्या अगोदर जे सफल झाले होते ही देखील विशेष गोष्ट आहे मनोज चोपडा यांची. आणि कमालीचा फटका रिप्ले मध्ये आपण पाहूयात कशा प्रकारे हा फटका खेळलेत. अतिरिक्त सफल लाईन मध्ये ऑलरेडी आले होते आणि तदनंतर मात्र हा कमालीचा पिकअप शॉट आहे, लाजवाब फटका आहे. आणि डगआउटला सांगितलं मनोज चोपडा यांनी की मी अजून मैदानामध्ये आहे आणि इथून मात्र मोठे फटके येऊ शकतात माझ्या बॅटमधून. आणि ते चित्र इथे पाहायला मिळाले मनोज चोपडा यांच्या माध्यमातून. कमालीची सुरुवात केली या अंतिम षटकाची. पहिल्याच बॉलवरती षटकार त्यांनी ठोकलाय आणि आपले इरादे स्पष्ट केलेत. जिनके इरादे मेहनत के साये से लिखे जाते हैं, उनके किस्मत के पन्ने कभी खाली नहीं होते. आणि हे सांगतात मनोज चोपडा. इथे स्टंपिंगची अपील आहे. कलेक्शन पण बघायला लावा. क्लोज कॉल आपण पाहतोय, परंतु खूप मोठी सफलता असेल जर विकेट आली तर. परंतु क्लोज कॉल आहे. तिसरे पंच देखील आपला वेळ घेत आहेत. तो निर्णय प्रतीक्षेमध्ये आहे आणि
फलंदाजी करणारा संघ असेल, गोलंदाजी करणारा संघ असेल, प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक चाहत्याच्या मनामध्ये एकच प्रश्न असेल की आता इथे काय होईल. धक 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 आता वाढलेली आहे. बघत काय निर्णय नक्कीच येईल. टीव्ही अंपायर देखील तिथे चेक करतायत. आपल्यापर्यंत निर्णय देखील येणार आहे. एमबी स्ट्रायकर्स, क्वालिटी वॉरियर्स हे दोन संघ या स्पर्धेमध्ये मेगा फायनल पर्यंत पोहोचलेत आणि निर्णय आलाय नॉट आउट. फलंदाज असतील नाबाद. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता. मनोज चोपडा आपल्या घरामध्ये सुरक्षित आहे असं कळवलं टीव्ही अंपायरने, अर्थात तिसऱ्या पंचांनी. आणि व्हाईट बॉल. गोलंदाजी करण्यासाठी आपण कौशल भंडारी यांना बघू शकता. पुढच्या एकदा तयार होत आहेत. शेवटचं एक महत्वाचं षटक हाताळत आहेत. आपणच देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न निमास एरियामध्ये चेंडू लँड झालाय. एकदा पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न तिथे केला जाईल, परंतु फलंदाज मनोज चोपडा यांचा नकार होता. अति घाई नेहमी संकटात नेते आणि इथे देखील तेच चित्र आपण मैदानावरती पाहतोय. पाचवा धक्का आहे. पाचवा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाईल. आली आहे विकेट. पाचवा फलंदाज बाद. फुलर लेंथवरचा बॉल आपण जर पाहिलं तर लॉकडाऊनच्या दिशेने जातोय. तिथे आहेत क्षेत्ररक्षक निलेश मंत्री यांना आपण बघू शकता. जरी सुरुवात थोडीशी खराब झाली असली, परंतु त्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजांनी खूप चांगला खेळ केला. एक चांगली टोटल बनवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. 63 धावा आतापर्यंत झाल्या. ओव्हर नंबर 10 अर्थात अंतिम षटक सुरू आहे. प्रामुख्यानं फलंदाजी करणाऱ्या संघाकडून मनोज चोपडा यांनी शेवटच्या क्षणी खूप चांगला खेळ केला. मिडल ऑर्डरमध्ये देखील खूप चांगला खेळ त्यांना बघायला मिळाला. आणि क्वालिटी वॉरियर्स टीमचे जे कॅप्टन आहेत, ज्या ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये सापडला ना, त्या वेळेस आनंद बैलगोटा या संघासाठी धावून आलेत आणि याही मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग त्यांची पाहायला मिळाली आहे. 63-5. याही वेळेस अतिरिक्त शफल लाईन मध्ये आले होते. यामुळेच यष्टीरक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला गॅदर केले, धावत गेले आणि यष्ट उद्ध्वस्त केले. तिथे फलंदाज देखील पोहोचू शकलेले नाहीत. विकेट मिळणार आहे. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. फलंदाज अंकित कोठारी आता मैदानामध्ये येत आहेत. शेवटचा बॉल आहे. स्ट्रायकर एंड कडे मनोज चोपडा आपल्याला पाहायला मिळतील. किती धावा होत आहेत? 63 तर झाल्यात. शेवटचा बॉल या चेंडूवरती काय घडणार ते देखील आपल्याला पाहायचं. अंकित कोठारी आले. स्ट्रायकर एंड कडे आपण त्यांना बघणार. क्वालिटी वॉरियर्स दुसऱ्या बाजूला एमबी स्ट्रायकर्स. अशी मॅच ग्रँड फिनाले. आपण पाहिलं तर दिशेने खेळला क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलेले आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र होणार नाही. पहिला डाव संपलाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना 64 धावा क्वालिटी वॉरियर्स या संघाने बनवलेल्या आहेत.
आणि MB स्ट्रायकर्स या संघाला या स्पर्धेची फायनल जिंकण्यासाठी 65 धावांची आवश्यकता आहे. आज कम्युनिटी वॉरियर संघाला सपोर्ट करण्यासाठी, MB स्ट्रायकर्स संघाला सपोर्ट करण्यासाठी अनेक चाहते उपस्थित आहेत. आपल्या स्क्रीनवर आपण बघू शकता. बराचसा आनंद घेत आहेत आणि काय cheer करतायत, काय सपोर्ट करतायत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. 64 झाल्यात आणि 65 धावांचं लक्ष जे MB स्ट्रायकर्स समोर आहे.
लाभलेली आहे त्या सर्वच प्रेक्षकांचं आम्ही या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून सहर्षाचं स्वागत करतो आहे. या स्पर्धेचे सर्व स्पॉन्सर मेन स्पॉन्सर सोहल ग्रुप, पॉवर्ड बाय जर्सी किड्स, एसके ज्वेलर्स, को स्पॉन्सर इलाइट ग्रुप, को स्पॉन्सर सुजुकी सिद्धेश मोटर्स, को स्पॉन्सर महावीर ग्रुप, को स्पॉन्सर फर्स्ट प्राइज पीबी ग्रुप, को स्पॉन्सर अवित्री बाइक्स, डिजिटल पार्टनर कॉम्प्लेक्स, हाईफाई बॉक्स 2, शुभयान ऑटो, हाईफाई बॉक्स 1 धनेश्री फाउंडेशन, कॉमन सिटिंग 1 संदीप ग्रुप, मैन ऑफ द मैच नंदी कंस्ट्रक्शन, कॉमन सिटिंग 2 अरिहंत ग्रुप, एसेट ऑफ द मैच चोपड़ा मोटर्स, डगआउट 2 रॉयल एनफील्ड, लेडीज सिटिंग 2 कोहिनूर, बेस्ट 4 प्राइजेस अरिहंत रियलिटी, डगआउट 1 लता ग्रुप, लेडीज सिटिंग 1 नवरंग मिल्स बाउंड्री, आनंद ट्रेडिंग कंपनी, कमेंट्री बॉक्स नमो एल्युमिनियम, ब्रांडिंग पार्टनर चंदेड़ी आउटडोर, ड्रिंक्स ब्रेक रेनबो, फिल्डर ऑफ द मैच विंटेज हिल्स, स्पेशल सपोर्ट रिद्धी इन्फ्रा, फेअर प्ले अवॉर्ड सोहम प्लाय, सर्व स्पॉन्सर्स आहेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने विशेष आभार आम्ही व्यक्त करतो आहे. विजेता कप 2024 आपण सर्वजण या ठिकाणी पाहतो. इन लव्हिंग मेमरी ऑफ लेट संजयजी बोरा यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं केलेलं आयोजन आपल्याला बघायला मिळते. ज्यांचं योगदान क्रिकेटसाठी सातत्यानं होतं आणि आज आपण जर पाहिलं तर त्यांच्याच स्मरणार्थ या क्रिकेटच्या स्पर्धेचं केलेलं आयोजन आपल्याला बघायला मिळतं. आज अंतिमचा दिवस सीझन 4 मध्ये चौथा पर्व आहे आणि या चौथ्या पर्वामध्ये ग्रँड फायनल अर्थात मेगा फायनल आपल्याला बघायला मिळते आहे. क्वालिटी वॉरियर्स त्यांच्या विपक्षामध्ये इंडी स्ट्रायकर्स, टॉस जिंकला होता. क्वालिटी वॉरियर्स संघाने प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि निर्धारित 10 षटकांमध्ये त्यांनी 64 धावा बनवल्या. जिंकण्यासाठी 65 धावांचं लक्ष्य आहे. वो गया उधर, अरे वो गया उधर. 65 धावांचं आव्हान आहे आणि या 65 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातो ते देखील बंद फार गरजेचं राहणार. कोण जिंकणार या स्पर्धेला, चौथ्या पर्वामध्ये विजेतेपद कोण मिळवणार आणि टेस्ट मॅचची एक आकर्षक ट्रॉफी कोण जिंकणार ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायचं. युद्ध सुरू झालेलं आहे. दोन्ही संघ आपण जर पाहिलं तर सज्ज झालेले आहेत. क्वालिटी वॉरियर्स फिल्डिंग करण्यासाठी सज्ज झालेली आहे तर फलंदाजी करण्यासाठी आपण एमबी स्ट्रायकर्सच्या संघाला बघू शकता. मैदानाच्या आतमध्ये 65चं लक्ष आणि मुख्य पंच चैतन्य कुलवडे सरांचा इशारा, इम्पॅक्ट प्लेअर त्याचा वापर इथे करण्यात आलेला आहे आणि लेट्स प्लेचा देखील कॉल या ठिकाणी येईल आपल्याला. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. बेस्ट लक बोथ टीम्स. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण दोन्ही टीम्सला शुभेच्छा द्यायच्यात. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार होतील. कमरला बॉल हलक्याकडे ढकललेला आहे. तिथे आहे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहे, धाव मिळणार नाही. या 65 धाव्यांचा पाठलाग होईल का ते देखील पाहणं गरजेचं आहे कारण फायनल मॅचचा दबाव आहे जरूर दोन्ही संघांवर. परंतु इथून पुढे इथे कोण मैदानावरती चांगला खेळ करतो ते देखील पाहणं गरजेचं आहे कारण मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सिद्ध होण्याची संधी आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, इनफिल्डला क्लिअर केलंय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल वेगात चाललाय आणि जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. या दुसऱ्या डावातला पहिला चौकार. पहिला चेंडू डॉट आला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर एक सुंदर फटका होता आणि लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळालाय.
कव्हर्सला एक टप्पा घेत बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे, फटाक्यांचा आवाज तो देखील पाहायला मिळतो. सार्थक भंडारी स्ट्रायकर एंडकडे. या स्पर्धेमध्ये काय बॅटिंग केली आहे सार्थक भंडारी यांनी. देखील डॉट बॉल आपण पाहतोय. धावफलकावरती धावा आहेत 4. चांगली सुरुवात केली एमबी स्ट्रायकरनं देखील आपण पाहिलं. सार्थक भंडारी यांनी दुसऱ्याच बॉलवरती चौकार लगावलाय आणि चौकार लगावून आपले इरादे स्पष्ट केलेत. लक्ष खूप मोठं नाहीये, परंतु या मॅच मध्ये मजा येईल, कारण फायनलची मॅच आहे, ग्रँड फिनाले आपण पाहतोय. नितीश पाडळ इथे पॉइंट रिचनला बॉलला खेळलेत, तिथे धाव मिळणार नाही. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. रितेश फारक आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. 4 धावा धावफलकावरती आहेत. चौकार जरूर आलेला आपण पाहिलाय सार्थक भंडारी यांच्या बॅट मधून. पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेने आक्रमण, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह तुम्ही पाहताय. सार्थक भंडारी यांच्या बॅट मधून आलाय चौकार. आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार. आणि काल देखील आपण पाहिलं क्वालिफायरच्या मॅच मध्ये अर्धशतक त्यांच्या नावावरती होतं. सार्थक भंडारी जाऊन बंद हलक्यातून ढकललेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर चेंडूवरती पोहोचणार आहे, धाव मात्र तिथे मिळणार नाहीये. फलकावरती आपण पाहतो पहिलं षटक संपलेलं आहे आणि 65 रनांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकानंतर धावसंख्या आहे 8. 2 चौकार पहिल्या षटकामध्ये आले. 54 बॉल अजूनही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 57 धावांची आवश्यकता आहे. विजेता कप 2024 मध्ये आपण सर्वजण आहोत. पर्व 4 आणि या चौथ्या पर्वाचा विजेता कोण असेल ते देखील आपल्याला या मॅच नंतर कळणार आहे. आणि याचं उत्तर शोधण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित झालेलो आहोत. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेची शोभा प्रत्येक प्रेक्षकांना वाढवलेली आहे आणि आज देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. एक ऐतिहासिक स्पर्धा, नाव विजेता कप 2024 तुम्ही आम्ही सर्वजण बघतो आहे. आज मेगा फायनल सुरू आहे. पहिलं षटक संपले. धावफलकावरती 8 धावा, 65 धावा एमबी स्ट्रायकर्सला बनवायच्यात. एक ब्रीद वाक्य घेऊन उतरला होता हा संघ. विश्वास जुना, एमबी स्ट्रायकर्स पुन्हा. काल फायनलला गेल्यानंतरचा जो जल्लोष आहे तो देखील आम्हाला रात्रीच्या सत्रामध्ये बघायला मिळाला होता. ढोल ताशांचा गजर आणि त्यानंतर एमबी स्ट्रायकर्सनं केलेलं सेलिब्रेशन हे रात्रीच्या सत्रामध्ये लक्ष वेधून राहिलं. आणि आज त्याच आत्मविश्वासाने हा संघ मैदानावर उतरलाय. जे ब्रीदवाक्य घेतलं त्याच पद्धतीने काम देखील मैदानावर करतायत. 8 धावा धावफलकावर ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू होतोय आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आनंद बंदुका. बॅकफुटला गेलेत आपण पाहतोय. खबर रेझनला हा बॉलला खेळले, तिथे धाव मिळणार आहे, धाव उपलब्ध नसेल. आनंद बंदोटा यांनी प्रभावित केलंय. मग गोलंदाज असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, कप्तान चला सीनातान असं म्हणावं लागेल. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट आनंद बंदोटा यांची कामगिरी देखील उल्लेखनीय राहिली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कमालीचा हा बॉल आहे असं आता भासतंय. पहिल्या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये असं वाटलं की T20चं क्रिकेट सुरू आहे, परंतु दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आनंद बल्लोटा बॉलिंग ट्रॅक वरती आलेत आणि आता असं वाटतंय की टेस्ट क्रिकेटची मॅच मैदानावरती सुरू आहे. इतका बदल पाहायला मिळतो इथे. या मॅच मध्ये काटेकी टक्कर होणार हे निश्चित आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाजांनी आक्रमण केली, दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज शानदार गोलंदाजी करतायत. बॉल जर पाहिला तर टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये बळ आला आणि ही ताकद राहिली आनंद बंदोटा यांची. व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये, वेग जरी जास्त नसला परंतु टप्पा अचूक आहे आणि हे देखील फार गरजेचं असतं मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही ज्यावेळेला गोलंदाजी करतात व्हेरिएशन हे फार गरजेचं. आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर विविध फटके आले, प्रत्येक चेंडूला उत्तर देणारे फटके आलेले आहेत. त्यामुळे तुमच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन जर असेल ना तर तुम्ही टिकणार आहात. फुलर लेंथ वरचा बॉल यावेळेस देखील कव्हरला बॉलला खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन, मारायच्या वेगामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले जात आहेत. एकच धाव पूर्ण होईल आणि 100 मध्ये धावसंख्या पुढे जाईल. या स्पर्धेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण 11 दिवस या स्पर्धेला आपण सर्वांनी पाहिलं. जरी ही स्पर्धा 11 दिवस असली परंतु
त्या अगोदर 2 ते 3 महिने आयोजकांनी मेहनत घेतली हे देखील विसरून चालणार नाही. त्यामुळे VCC परिवार त्यांचं मनापासून कौतुक असेल. पुढचा बॉल आपण पाहतो सरळ बॅटने इथे खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये प्रोटेक्शन लॉंग ऑन मध्ये, परंतु मिड ऑफचे खेळाडू मिडांमध्ये पोहोचले, बॉलला रोखतील, फेकी करतील, एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती. फक्त धावगतीला रोख लावून इथे चालेल का? तर चालणार नाहीये. इथे विकेट्स देखील सातत्याने मिळवाव्या लागतील हे देखील माहिती आहे क्वालिटी वॉरियर संघाला आणि विकेट शोधण्याचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. आनंद लोटा बॉलिंग ट्रॅक वरती फलंदाजीसाठी रवी वर्मा. कमालीचा हा बॉल आहे, समर इन डिलिव्हरी. बॉल पडल्यानंतर मात्र उसळी त्याने जास्त घेतली नाही आणि विकेट किपरचा वेध बॉलने घेतलाय. डॉट बॉल आणि इथे 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 10 धावा धावफलकावरती, बिनबाद 10 अशी सुरुवात इथे झाली आहे. विकेट शोधणं नितांत गरजेचं आणि खरं तर आयोजकांचं कौतुक तर करणं गरजेचं आहे, परंतु या जे स्पॉन्सर्स आहेत त्यांचं तर कौतुक केलंच पाहिजे, परंतु ज्या एजन्सी जिथे जोडल्या गेल्या, मग कॉमेंट्री पॅनल असेल, 7S लाईव्हची टीम असेल, डीजे ऑपरेटर असेल, फ्लड लाईट असेल, होर्डिंग ज्यांच्या माध्यमातून बनवलं ते असेल, मैदानाची काळजी घेणारे आमचे ग्राउंड्समन असतील किंवा मंडप डेकोरेटर्स असेल किंवा इतरही एजन्सीज असतील, फूड कोर्ट असेल, अनेक एजन्सीज आहेत. इथे जे जे जोडले गेले त्या प्रत्येकानं देखील या स्पर्धेमध्ये एक परिवार म्हणून म्हणजे VCC परिवाराचा घटक म्हणून या स्पर्धेमध्ये ते देखील उतरले आणि या स्पर्धेला एका वेगळ्या वळणावरती, एका वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम या सर्वांनी मिळून केलेलं आपण पाहिलंय. 11 दिवसीय लॉंग शेड्यूल स्पर्धा आहे, परंतु इथे प्रत्येक क्षण इतका पटकन गेला की आता असं वाटतंय की स्पर्धा अजून चालायला पाहिजे. इतकं स्वप्नवत या स्पर्धेमध्ये हे जे काम आपण केलं ते पाहायला मिळालंय. ही स्पर्धा झाल्यानंतर मला तरी वाटतं एक 8-15 दिवस कुणाचं मन देखील लागणार नाही. अनेकांचे पाय येतील वाडीर पार्ककडे की चला विजेता का बघायला जाऊ, मग दुसरं कोणीतरी सांगेल अरे संपली आहे स्पर्धा. म्हणजे इतकी आतुरता या स्पर्धेची प्रत्येकाला होती. इतकी सुंदर स्पर्धा आज आपण सर्वजण बघतो की त्या स्पर्धेचा शेवट देखील होतोय. आज प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने उपस्थित आहे. दोन्ही टीमला सपोर्ट करण्यासाठी खरं तर चाहते उपस्थित झालेले आहेत, त्यांचे विशेष आभार या स्पर्धेच्या निमित्ताने असणार आहेत. सार्थक भंडारी स्ट्रायकर एंडकडे गोलंदाजी करण्यासाठी आपण जर पाहिलं तर गोलंदाज तयार होत आहेत. मनोज चोपडा यांना गोलंदाजी करण्यासाठी पाचारण करण्यात आले. 2 ओव्हर नंतर 10. वाह, काय चेंडू टाकला पहा. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला, परंतु एक गोष्ट या चेंडूनंतर आपल्याला बघायला मिळाली. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता. मनोज चोपडा यांनी गुडलँड स्पॉटच्या परिसराचा खूप चांगला वापर केला. तिथून चेंडू थोडासा बाहेर वळाला, फलंदाज बॉलच्या लाईन मध्ये आले नाही आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपामध्ये बॉल निघून गेलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतं मनोज चोपडा चांगली सुरुवात करतायत. याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल जर क्वालिटी वॉरियर्सला या स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवायचंय. चांगली बॉलिंग करावी लागेल. MB स्ट्रायकर्सला दुसरा विजय लागोपाठचा मिळवायचा, चांगली बॅटिंग करावी लागेल. पुढचा बॉल यावेळेस लाईन थोडी चुकीची, लेंथ मी म्हणेल योग्य आहे, परंतु हिटिंग ऑफ द डेक गोलंदाज आहे. पहिला बॉल जर तुम्ही पाहिला तर लेंथ गुड लेंथ स्पॉट वरती होती, लेंथ पुढे होती आणि चेंडू पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उसळी त्या बॉलने घेतलेली आपण पाहिली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय मनोज चोपडा बॉलिंग ट्रॅक वरती. वाईट बॉल इथे आलाय, परंतु पुनरागमन लगेच करावं लागेल. कमालीचा हा बॉल आहे. इथं देखील आपण पाहिलं फलंदाज समजू शकले नाहीत. गोलंदाजच्या हात डोक्याकडे, बॅटचं एज कसं लागलं नाही हा विचार ते करतायत. रिप्ले आपण पाहूयात, त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट कळेल. ऍक्शन रिप्ले. हा चेंडू देखील जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला. इथे देखील बॉलच्या लाईन मध्ये आले नाहीत फलंदाज, परंतु मनोज चोपडा यांचं कौतुक आहे की फलंदाजाला हेरतायत आणि त्यानंतर चेंडूची जो टप्पा आहे त्यानंतर बॉल इथे रिलीज करतायत. खूप चांगली गोलंदाजी, खांद्यावरचा कंट्रोल चांगला आहे. बॅकफुटला जाऊन नटराज फटका पाहायला मिळतो.
चेंडू मिड विकेटच्या दिशेने जाताना बघायला मिळणार आहे. एकच धाव तिथे कंप्लीट होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाताना. फलंदाजी करत असताना काही कौशल्य आहे. तुम्ही ज्या पद्धतीने बॅट पकडता त्याचा तुमच्या फलंदाजीवर चांगला प्रभाव पडतो. चांगली पकड जर असेल ना, घट्ट पकड जर असेल ना बॅटची, तर तिथे फलंदाजी करणं थोडंसं अवघड जातं. परंतु ही पकड जास्त घट्ट नसावी. बोटांनी हँडल होतो गुंडाळलेलं असावं, अंत बॅटच्या मागील बाजूस विसावलेला असावा. ही काही कौशल्य आहेत आणि त्या कौशल्याचा वापर तुम्हाला करावा लागेल. तुम्ही तुमचा शॉट सुरू करण्यापूर्वी तुमची जी भूमिका आहे ती फार गरजेची असते. मनोज चोपडा त्यामुळे सफलर लेंथवरचा बॉल ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. एकच धाव मिळते. तुमचे पाय खांद्या रुंदीच्या अंतरावर आणि तुमचे गुडघे थोडेसे वाकलेले असावे फलंदाजी करत असताना, ते देखील फार गरजेचं ठरतं. आणि इथे मैदानामध्ये त्याच पद्धतीने खेळावं लागणार आहे. नोसलेकर एंडला आपण रवी वर्मा यांना पाहिलं फॉलोविंग स्वीपचा फटका खेळण्याची ते सराव देखील करतात. त्या पद्धतीनं बॅटिंग देखील तुम्हाला करावी लागेल. आज विविध फटके आज तुम्हाला मैदानावर दाखवणं गरजेचं आहे. फलकावर धावसंख्या 13. गोलंदाजी करण्यासाठी आपण बघू शकता गोलंदाज मनोज चोपडा यांना पुढेच एकदा तयार होते. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू असताना फुलर लेंथवर पुढेच एकदा बॉलला टाकल्या. चांगला बॉल फ्लाइंग स्लीप मध्ये बॉलला अडवले जाईल. धाव कुठून मिळणार नाहीये. टॉप बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. मनोज चोपडा यांचं कौतुक असेल. या ओव्हरमध्ये आतापर्यंत चेंडू टाकले 5 धावा दिल्यात. फक्त 3 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेल्या. त्यामध्ये एक अतिरिक्त धाव आहे. चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळतात. फलंदाजीच्या कौशल्याच्या बाबतीत जर विचार केला तर तुमची बॅकलिफ्ट देखील फार महत्वाची ठरते. बॅकलिफ्ट म्हणजे शॉटच्या आधी बॅटची जी हालचाल आहे ती देखील फार गरजेची ठरते ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करता. गोलंदाजी करण्यासाठी तयार. शॉर्ट बॉलचा वापर पूल केलाय आणि हा पूल पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल सिक्सर. सर जर पाहिलं तर बॉलची लेंथ एवढी शॉर्ट नव्हती, परंतु क्रीजच्या डेप्थचा देखील उपयोग फलंदाजाने केला. आणि काल देखील आपण पाहिलं सार्थक भंडारीला करताना ज्याच्या वेळेस शॉर्ट बॉल येतो त्या वेळेस सार्थक भंडारी यांच्याकडे देखील पूल फटक्याचं इतकं चांगलं स्किल आहे की रोहित शर्मा सारखं स्किल आहे. कंपॅरिझन आपण करू शकत नाही, परंतु खूप चांगलं स्किल आहे. आणि पूलचा फटका सार्थक भंडारी खूप चांगला खेळतायत. लेंथ थोडी तरी शॉर्ट झाली तरी देखील ते तुमच्यावरती आक्रमण केव्हाही करू शकतात आणि ते चित्र इथे पाहायला मिळालं. आणि या अगोदर देखील आपण फलंदाजीची कौशल्य आणि त्याबाबतीत चर्चा केली. त्यामध्ये शॉटची निवड हे देखील एक महत्वाचं कौशल्य असतं. चांगल्या फलंदाजांना गोलंदाज वाचता आला पाहिजे आणि प्रत्येक चेंडूसाठी योग्य शॉट निवडता आला पाहिजे. इथे तेच चित्र बघायला मिळालं. अखो टप्प्याचा बॉल शॉट अँड पुल करत असताना सार्थक भंडारीने गोलंदाजाला आसमान दाखवले. एक तगडा स्ट्रोक. इथे आपण पाहतोय बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळले. क्षेत्ररक्षक थोडेसे गडबडले परंतु बॉलला सोडले नाही, ही गोष्ट महत्वाची आहे. या स्पर्धेमध्ये आमच्या सगळ्या लाईव्हच्या सर्व कॅमेरामॅन ऑपरेटरचं देखील कौतुक करणे आहे. त्यामध्ये दीपकजी कसरे असतील, त्याचबरोबरीने सौरभ परहार असतील, त्याचबरोबरीने साहिल कोपरगावले, त्याचबरोबर आमचे आकाश कांबळे असतील या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच जोडले. त्याचबरोबर आमचे बुलढाण्यावरून फैजल भाई उपस्थित आहेत. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये संग्राम रोपणेवर यांना आपण बघितलं. गौरव नेक यांनी प्रत्येकाला सोबत घेऊन या स्पर्धेला अतिशय चांगल्या पद्धतीने हँडल केलं आणि रवींद्र शिंदे नेते यांचं देखील विशेष कौतुक या स्पर्धेच्या निमित्ताने असेल. आपल्याचा चांगला बॉल निघून जाईल. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची नोंद केली जाणार आहे. 20 रन ऑन द बोर्ड नवीन देण्याचा प्रयत्न 7S लाईव्हचा देखील प्रत्येक वर्षी राहिलाय. यावर्षी स्टंप माईक आपल्याला बघायला मिळाला. ज्यावेळेस तुम्ही घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा जर बघितली असेल ना तर तुम्हाला इंटरनॅशनलचा फील आला असेल. इतकं सुंदर थेट प्रक्षेपण 7S लाईव्ह संगमनेर यांच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळाले. शॉटबॉलचा वापर पुढच्या एकदा बॉलला हवा दिली आहे आणि उडवले पाठवले मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. सार्थक भंडारी ऑन फायर.
सोनवणे यांच्याच नेतृत्वाखाली गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पुढे एकदा तयार आहेत. पंचांना काहीतरी हवंय. एमडी स्ट्रायकर डगआउट पाठीमागून कोणतरी लाईट चमकवतोय आणि त्याच्यामुळे क्षेत्ररक्षकाला त्रास होतोय. विनंती आहे अजय कोणी असतील त्यांना विनंती असं आपण करू नका. ही अतिशय महत्वाची सूचना आहे. गाडीचा लाईट मला वाटतं सुरू आहे. एमडी स्ट्रायकरच्या पॅव्हिलियनच्या मागे किंवा आजूबाजूला एक टू व्हीलर आहे वाटतं. त्यांची गाडीची लाईट ऑन आहे. तो कृपया बंद करा. जबरदस्त मॅचच्या दिशेने समीकरण बदललंय. 37 बॉल 38 रन. कोण जिंकणार विजेता कप सीझन 4? क्वालिटी वॉरियर्स की एमडी स्ट्रायकर्स? गोलंदाज तयार होत आहेत. रोडक भंडारी फिंगर लेंथ वरचा बॉल कव्हरला खेळलाय. नाबादची संधी आहे. एक सिंगल मारायच्या वेगामध्ये पूर्ण होताना पाहायला मिळाली. रिस्की रन ती इथे कंप्लीट झाली. ऍक्शन रिप्ले आपल्याला दिसतो आहे. रवी वर्मा ऑन स्ट्राईक होते. फिलर लेनचा बॉल थोडंसं पदराली ते करत असताना बॉलला खेळलं. तिथे एक धाव कंप्लीट झाली. ती रिस्की रन होती. ज्यावेळेला ही धाव पूर्ण करत होते ना दोन फलंदाज त्यावेळेला अगदी आगीवरून चालल्यासारखा अनुभव आला असेल. 4 ओव्हर नंतर 28. 36 बॉल मध्ये 37 धाब्यांची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळाले. सार्थक भंडारी शॉर्ट बॉल ज्या वेळेस भेटले त्यावरती आक्रमण झालंय आणि मनोज चोपडा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. आतापर्यंत विकेट आली नाहीये. दोन्ही संघांची सुरुवात आतापर्यंत मॅच मध्ये कोणी डॉमिनेट केलं नाहीये. मॅच अजून देखील ऑन आहे. दोलायमान स्थितीमध्ये इथे एखादी विकेट पुनरागमन करून देऊ शकते क्वालिटी वॉरियर संघाला. परंतु विकेट मिळवणं आता नितांत गरजेचं झालंय. पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. इथे ते खूप गरजेचं आहे. ब्रेक थ्रू गरजेचं आहे आणि इथे ब्रेक थ्रू कोण देणार हा प्रश्न आहे क्वालिटी वॉरियर संघासाठी. कट मॅच आहे. काटे की टक्कर. हो शॉर्ट बॉलचा वापर कट केलाय. बॉल वेगात चाललाय. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. शर्यत बॉल जिंकेल. बॉल सीमारेषेच्या पलीकडे दाखल होतोय. आनंद ट्रेडिंग कंपनीचा एक शानदार दमदार चौकार. रवी वर्मा यांना आपण पाहते सुरुवातीला वेगळा आगळा टान्स पाहायला मिळाला. परंतु त्यानंतर बॉलची लेंथ कुठे पाहिली आणि आपण पाहतोय ओव्हर दी पॉइंट हा फटका खेळले होते. अगदी वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून देणारा हा फटका चौकार. त्यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलं. बिटवीन द गॅप. बॉल वेगात चाललाय. परत एकदा शर्यत आणि यावेळेस आपण जर पाहिलं तर खूप चांगली फिल्डिंग रिले फिल्डिंग तिथे पाहिली आहे. परंतु निर्णय जाईल तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये. काही क्षणातच मुकेश चौधरी सरांचं देखील आगमन या ठिकाणी होणार आहे, ज्यांची प्रमुख उपस्थिती आज आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलेली आहे. सन्माननीय चेन्नई सुपर किंग्सचे वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांना आपण बघितलं त्यांचे आगमन होणारे आदरणीय आमचे मार्गदर्शक वीरेंद्रजी पुरोहिया साहेबांचे देखील या ठिकाणी सुद्धा आगमन होतं. सातत्याने या स्पर्धेसाठी ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला आहे आणि इथून पुढे देखील असेल सन्माननीय नरेंद्रजी पुरोहिया साहेब उपस्थित होत आहेत. मोस्ट वेलकम सर. आपलं सहर्ष असं स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम सर. आपलं स्वागत आहे. आणि इथे एकदा जोरदार टाळ्या वाजवत आपण त्या फिल्डरसाठी त्या क्षेत्ररक्षकासाठी बॉलला अडवले खूप चांगल्या पद्धतीने. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण देखील तो दृश्य पाहू शकतो. खूप चांगला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एक सिंगल तिथे प्राप्त होणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल आपल्याला बघायला मिळेल आणि समीकरण बदललंय. आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 33 आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे एमडी स्ट्रायकर संघाला. 33 बॉल 30 रन.
एमएसचा बॉल मॅचची बाहेरची कडा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहे त्या दरम्यान एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. कसं पाहता या मॅचकडे, कारण सुरुवात काय चांगली झाली आहे. आपण दोन्ही टीमचं कंपॅरिझन जर केलं ना तर कॉम्युनिटी वॉरियर संघ टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतला होता, परंतु तो संघ फलंदाजी करताना थोडासा अडकळताना पाहायला मिळाला होता. परंतु निर्णय आपल्या विपक्षामध्ये जरी गेला असला तरी गोलंदाजीमध्ये चांगला दमखम दाखवला आणि दुसऱ्या डावामध्ये धावेंचा पाठलाग करताना काय बॅटिंग करतात एमबी स्ट्रायकर्स. कसं पाहता या मॅचकडे. खूप चांगलं क्रिकेट एमबी स्ट्रायकरनं थ्रूआउट द टुर्नामेंट खेळलं आणि प्रत्येक खेळाडूला कॉन्ट्रीब्युट केलं. जिथे गरज पडली तिथे प्रत्येक खेळाडूनं एक या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय विकेजी मुथा साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होतं, ज्यांचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. सन्माननीय विकी मुथा साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे, सहर्ष स्वागत आहे. चांगलं क्रिकेट आतापर्यंत एमबी स्ट्रायकरच्या माध्यमातून खेळलं गेलं. या ठिकाणी आपण पाहतोय शुभयान ऑटोचे श्रीमान विकीजी मुथा साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि साहेबांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. साहेब वेलकम, स्वागतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 65 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 37 धावा धावफलकावर बनवलेल्या आहेत. एमबी स्ट्रायकर संघ 37 रन्स, लॉस ऑफ नो विकेट. अजूनही शेवटचे 30 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. बघूयात या मॅच मध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. येणारे 5 षटक आपल्या सर्वांना त्याचं उत्तर मिळणार आहे. ब्रेक मैदानावर होतं आणि देऊयात आमच्या डीजे यांना संधी. या संघामध्ये आपण ज्यांना खेळताना बघितलेलं आहे. आजचं प्रमुख आकर्षण मुकेशजी चौधरी सर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपल्या या विजेता कप 2024 मध्ये CSK या संघामध्ये आपण ज्यांना वेगवान गोलंदाज म्हणून बघितलेलं आहे. सन्माननीय मुकेशजी चौधरी सरांचं आगमन होतंय. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूयात विजेता कप 2024 मध्ये. 5 ओव्हर देखील संपलेल्या आहेत. 5 ओव्हर नंतर धावसंख्या 37. अजूनही शेवटचे काही चेंडू आता बाकी राहिलेत. जिंकण्यासाठी धावा पाहिजेत त्या म्हणजे 28. पुढचा बॉल आपण पाहतोय, फुलर लेनचा बॉल आपण पाहतोय. ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, एकच धाव मिळेल. ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण पाहिलं रेनबो ड्रिंकचे आनंद गुगळे स्वतः मैदानामध्ये ड्रिंक्स घेऊन गेले होते. स्पॉन्सर तर केलं परंतु आता मैदानावरती आपण पाहिलं त्यांनी खेळाडूंसाठी ते घेऊन देखील गेले. ही गोष्ट मोठी. 38 धावा धावफलकावरती बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज आहेत रौनक भंडारी आणि इथून विकेट शोधणं खूप गरजेचं झालंय. विकेट शोधाव्या लागतील.
आणि खास करून सार्थक भंडारी यांची विकेट इथून मिळवावी लागेल. जर जिंकायचं असेल एमबी स्ट्रायकर क्वालिटीवाल्या संघाला तर त्यांची विकेट मिळवणं गरजेचं आहे. विकेटच्या शोधामध्ये आहे खरं तर गोलंदाजी करणारा संघ आणि त्यासाठी रोनक भंडारी येतात. मुकेश चौधरी सर आज आपल्यामध्ये आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. फुलरलेनचा बॉल यावेळेस देखील ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने आपण पाहतोय. मनोज चोपडा बॉलच्या दिशेने येतील. एकच धाव तिथे मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 39. 5.2 षटकांचा खेळ संपलाय. 39 धावा धावफलकावरती. क्वालिटी वॉरियर्स संघाला बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह ठेवणं गरजेचं आहे या मॅच मध्ये, कारण क्रिकेट सांगतं कंट्रोल द कंट्रोलेबल आणि तुम्ही तुमचं प्रोसेस आणि रुटीन फॉलो करत राहा. हा क्रिकेटचा खेळ ह्या गोष्टी आपल्याला शिकवतो. पुढचा बॉल डाऊन द लेग, वाईट बॉल, अवांतर धाव इथे येईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती आहेत. विकेट शोधाव्या लागतील. सध्याच्या घडीला मॅचचं पूर्ण कंट्रोल जर आता कुणाच्या हातामध्ये असेल तर एमबी स्ट्रायकर संघाच्या हातामध्ये, परंतु एखादी विकेट इथे मात्र पुनरागमन करून देऊ शकते. ती विकेट इथे कोण देणार हा प्रश्न आहे. बॉडी लँग्वेज बरंच काही सांगून जाते. एमबी स्ट्रायकर संघाची बॉडी लँग्वेज देहबोली अगदी पॉझिटिव्ह आहे आणि इथे बॉडी लँग्वेज थोडीशी पडलेली पाहायला मिळते क्वालिटी वॉरियर्स संघाची, परंतु एखादी विकेट तुमची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह होईल. इथे बॉल हवेत. रवी वर्मा आणि विकेटच्या शोधात होते. विकेट इथे मिळवून दिली आहे रोनक भंडारी यांनी. आनंद बलडोटा मॅन विथ गोल्डन हँड आणि त्यांनी झेल टिपलाय. इथे आली विकेट. फलंदाज बाद. यांच्या बॅट मधून पहिला बॉल ते फेस करत होते आणि पहिल्याच बॉल वरती आपले इरादे इथे स्पष्ट केलेत. निलेश मंत्री एव्हर ग्रीन प्लेयर आहेत आणि एव्हर ग्रीन फटका त्यांच्या बॅट मधून आल्या पहिल्या बॉल वरती पाहायला मिळालाय. कव्हरला खेळलेला हा फटका आहे, कारण डीप मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. खूप चांगलं शॉट सिलेक्शन देखील तिथे बघायला मिळालं. चौकारने खातं उघडले निलेश मंत्री यांनी. ऑफ करण्याचा प्रयत्न केला होता. संपर्काचे नाहीये फॉलोविंग स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शरीराच्या विषय बॉल जाताना बघायला मिळालं. चांगलं कमबॅक गोलंदाज देखील करतायत. या अगोदर थोडंसं पुढे टाकलेला बॉल, परंतु त्यानंतर लाईन मध्ये थोडासा बदल केला आणि त्यानंतरचा चेंडू मात्र निर्धाव येताना बघायला मिळालेला आहे. समीकरण बदललं जातं. 25 बॉल आणि जिंकण्यासाठी 21 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 25 बॉल्स रिमेनिंग
21 रन्स टू विन. 25 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. डेड बॉल इथे आपण पाहतोय. रोनक भंडारी बॉलिंग ट्रॅक वरती आणखी एखादी सफलता शोधावी लागेल क्वालिटी वॉरियर संघाला. इथे सरळ बॅटने धाव, तिथे धावाची संधी, प्रयत्नांची पराकाष्ठा आहे आणि अपील देखील आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय. डिसिजन आता पेंडिंग असेल आणि ही जर विकेट आली तर मॅच मध्ये ट्विस्ट इथे येताना पाहायला मिळेल शाहरुख सर. त्यामध्ये कुठलीही शंका असण्याचं कारण नाहीये. नक्कीच पहिली विकेट आल्यानंतर थोडासा दबाव बनवण्याचा प्रयत्न होता गोलंदाजी करणाऱ्या संघाचा, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये कोण जिंकणार आणि कोण पराभूत होणार हे सांगणं फार कठीण आहे. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे आणि आज तुम्ही जर बघितलं तर मैदानामध्ये तोच सामना अगदी तसाच आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय. निलेश मंत्री दुसऱ्या बाजूला. यस, निर्णय आलाय. OUT आउट. ही क्रिकेटची खासियत आहे. 1 ब्रिंग्स 2. तुम्ही पाहिलं क्षेत्ररक्षण, तुम्ही किती लाजवाब त्यांनी बॉल अडवला. कमालीचा एफर्ट होता, कमालीचा एफर्ट होता. त्यानंतर फेकी देखील अप्रतिम पाहायला मिळाली. बॉलला गॅदर देखील अप्रतिमरित्या केलं गेलंय. क्षेत्ररक्षणामधला एफर्ट आपण पाहूयात रिप्ले मध्ये. इथे फलंदाज धावबाद झाले. रिप्लेच्या माध्यमातून एफर्ट पुन्हा एकदा पाहायला आवडेल आपल्याला. रिप्ले मध्ये आपण पाहूयात. एफर्ट तुम्ही पहा, अप्रतिम हा एफर्ट होता. एफर्ट तुम्हाला पाहायला आवडेल आपल्या स्क्रीनवरती. अक्षय वकारिया तिथे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो. 100% कमिटमेंट, संपूर्ण समर्पण तुम्हाला पाहायला मिळालं अक्षय वकारिया यांचं. आणि लाजवाब ही विकेट इथे मिळवली. निलेश मंत्री धावबाद झालेत. खूप महत्वाची विकेट इथे आली. 1 ब्रिंग्स 2. आणि इथून आता मोमेंटम, क्रिकेट हा मोमेंटमचा खेळ आपण म्हणतो. इथून मोमेंटम क्वालिटी वॉरियर संघाच्या बाजूने शिफ्ट झालंय. इथून प्रत्येक येणारा डॉट बॉल आता फलंदाजी करणाऱ्या टीमवरती दबाव निर्माण करत जाईल. परंतु एखादा जर मोठा फटका आला तर क्वालिटी वॉरियर संघावरती पुन्हा एकदा दबाव येईल. कारण पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं टॉस त्याने जिंकला, परंतु रन बनवत असताना एमबी स्ट्रायकर संघाने खूप चांगली गोलंदाजी केली. परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल पडला जात नाही, शेवटची विकेट जात नाही किंवा शेवटची धाव बनली जात नाही, तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे कुणीही सांगू शकत नाही. आणि क्रिकेटची सुरुवात आपण करतो फ्लिप्स द कॉइन, टॉस उडवून या खेळाची सुरुवात आपण करतो. इथे मॅच मध्ये रंगत निर्माण झाली आहे आणि अजूनही इथे रंगत या खेळामध्ये कायम राहील यामध्ये शंका नाही. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 44 धावा धावफलकावरती आहेत. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता. पवन पोखरना बॉलिंग ट्रॅक वरती. कमालीचा बॉल इथे पाहायला मिळतोय. एका धावेचा प्रयत्न हॉलीबॉल देखील गोलंदाज खेळतायत मैदानावरती. 1 धाव इथे मिळेल. लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव आली आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 45. इथून प्रत्येक धाव रोखावी लागेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला. विकेट शोधाव्या लागतील. आणखी विकेटची आवश्यकता आहे. 45 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सार्थक भंडारी यांनी खूप कमालीची इनिंग इथे देखील खेळली. 19 बॉल मध्ये 25 धावा आहेत, परंतु त्यामध्ये 2 मोठे फटके षटकार देखील आपण त्यांच्या बॅटमधून पाहिलेत. हा देखील बॉल कमालीचा पाहायला मिळतो. ऑफ्टमच्या बाहेर पिचिंग बॉलचं होतं. आडव्या बॅटने खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही. इथे देखील डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळते. थोडंसं भरभरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, संपर्क नाही. यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉलला पाठवलं गोलंदाजाने. निर्धावच्या स्वरूपामध्ये बॉल देखील त्यांना पाहायला मिळतो. 22 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. पवन पोखरना तयार होत आहेत. बॅटफुटला जाऊन बॉलला खेळलाय. बिटवीन द गॅप हा फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला आहेत क्षेत्ररक्षक. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तोपर्यंत 2 धावा देखील इथे पूर्ण केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट देखील खूप चांगली पाहायला मिळते. थोडेसे बॅकफुटला गेले, जागा बनवली हा फटका खेळण्यासाठी. कव्हरला बॉलला खेळलं, डीप मध्ये प्रोटेक्शन होतं, थोडंसं फंबल झालं आणि त्याचा फायदा हा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळाला. क्रिकेटमध्ये गाफील राहून चालत नाही.
प्रतिस्पर्धी त्याचा फायदा घेतात. याचं एक उत्तम उदाहरण आपण पाहिलं मैदानामध्ये. 1चं रूपांतर 2 मध्ये झालं आणि धावसंख्या पुढे गेली 47 या आकड्यावर. गोलंदाज सज्ज आहेत पवन पोखरना. डेड बॉल. ग्रँड फिनाले आपण पाहतोय. अलोट गर्दी इथे लोटली गेली आहे. वन स्टेप टुवर्ड्स युनिटी इन लव्हिंग मेमरी ऑफ लेट श्री संजयजी बोरा, विजेता क्रिकेट टुर्नामेंट 2024. इथे देखील आपण पाहिलं थ्रो चुकीच्या एंडला आलाय. डेंजर एंडला झाला नाही. एक धाव खूप वेगाने पूर्ण केली आहे. एका धावेचं महत्व आहे. सिंगल सेव्हिंग जे क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत त्यांना गाफील राहून इथे चालणार नाहीये. आणि ते जर गाफील राहिले, सिंगल जर येत राहिल्या तर इथे धावा सहज चेस केल्या जाऊ शकतात. त्या धावा अडवणं आता गरजेचं आहे. 20 बॉल मध्ये 17 धाव्यांची आवश्यकता. 48 धावा धावफलकावरती 2 गण्यांच्या मोबदल्यामध्ये. ही का त्यांनी बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केला. फाईनलीच्या दिशेने बॉल चाललाय. तिथे आहेत क्षेत्ररक्षक परंतु एक सिंगल रोखू शकणार नाहीत. एकदा पूर्ण केली जाते. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या फलंदाजांकडून लागोपाठचे निर्धाव चेंडू येताना बघायला मिळालेले नाहीये. धावफलक हलत ठेवण्याचं काम त्यांनी केलं आतापर्यंत. 65 धावा बनवत असताना सुरुवात खूप चांगली झाली परंतु 2 विकेट लागोपाठच्या गेल्या जरूर. परंतु सार्थक भंडारी 28 धावांवर नाबाद अजूनही उभे आहेत. यावेळेस पुढे टाकलेला बॉल मंगनाच्या साह्याने वळवलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. एकच धाव तिने कंप्लीट होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जात असताना ओव्हर नंबर 7चा खेळ संपलेला आहे. 50 अप एमबी स्ट्रायकर्स आफ्टर 7 ओव्हर्स 50 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. अजून 15 धावांची गरज आहे. 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल 15 रन असं विजयाचं समीकरण आता बनलेलं आहे. मॅच त्याची खुली केली आहे आपण जर पाहिलं एमबी स्ट्रायकर संघाने. परंतु इथून एखादी विकेट पुन्हा एकदा या मॅच मध्ये रंगत निर्माण करू शकते आणि क्वालिटी वॉरियर संघ देखील पुनरागमन करू शकतो. परंतु विकेट शोधावे लागतील. सिंगल सेव्हिंग क्षेत्ररक्षक त्यांची जबाबदारी आता वाढते कारण तुमच्याकडे 18 बॉल मध्ये तुम्हाला 15 धावा डिपेंड करायच्यात. आपल्या मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकतो श्रीमान नरेंद्रजी फिरोदिया साहेब आहेत आणि त्यांच्या जोडीने आपण पाहतोय सीएसके चे खेळाडू आहेत मुकेशजी चौधरी, ज्यांनी रणजी क्रिकेट खेळलं महाराष्ट्रासाठी आणि IPLचं क्रिकेट सीएसके साठी त्यांनी खेळलेलं आपण पाहिलं. अतिशय चांगले खेळाडू, वेगवान गोलंदाज, डावखुऱ्या हाताचे गोलंदाज. राजस्थान मिलवाडा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला परंतु क्रिकेटिंग क्षेत्रामध्ये एक नावेदित खेळाडू ते आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये इंडियन जर्सी मध्ये देखील त्यांना आपण पाहू शकणार आहोत. शेवटचे 18 बॉल आता शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. एमबी स्ट्रायकर्स की क्वालिटी वॉरियर्स, कोण जिंकणार प्रश्नचिन्ह आहे. हा प्रश्न गुलदस्त्यामध्ये जरूर आहे परंतु येणारे 15-20 मिनिट आपण या मॅचचा आनंद घेऊयात. आपले स्लॉफ करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. विकेट आलेली आहे आणि जी विकेट पाहिजे सार्थक भंडारी 29 धावेवरती बाद होत आहेत. मॅच ऑन. सार्थक भंडारी आउट. बॅक टू द डगआउट.
अजून एक महत्वाची विकेट आली आहे. बड़ा बोले अब कुछ जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी स्वतः तयार करेल. म्हणजे तोच प्रयत्न जो मैदानावरती आहे. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्रिपन्न धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. संघाचे कॅप्टन बाद होऊन परतलेत. प्रयत्न करावे लागतील दोन्ही टीम्सला, मेहनत करावी लागेल दोन्ही टीम्सला. काय होईल आणि कोण विजेतेपद मिळवणार सीझन 4 मध्ये ते देखील आपल्याला पाहायचंय. आनंद बंडू यांचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. आखरी 12 गेंदे शेष और जीत के लिए 12 रनों की और भी दरकार. एमबी स्ट्राइकर्स लीगल 12 डिलिव्हरीज रिक्वायर्ड 12 रन्स. निर्धारित 12 बॉल मध्ये आपण पाहतोय अधिकृत 12 बॉल शिल्लक आहेत त्याच्यामध्ये 12 धावा इथे बनवायच्यात. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये विकेट एका बाजूने आल्यात. पवन पोखरना यांना मात्र आमंत्रित केलं गेलंय बॉलिंग ट्रॅक वरती. प्रेक्षकांना मी विनंती करेन जर मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही टीमसाठी. 12 बॉल 12 रन गोलंदाजी करण्यासाठी पवन पोखरना येत आहेत. समोर कौशल भंडारी. मंडळाच्या साह्याने बॉलला वळवलंय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट वरून चेंडूवरती पोहोचतायत. एक सिंगल तिथे प्राप्त होणार आहे. प्रयत्न तर दोन्ही संघांना करावे लागणार आहेत. रुपेश सर आपण जर पाहिलं तर आता नॉनस्ट्रायकर एंडवरती गेलेत. गोलंदाजी करण्यासाठी पवन पोखरना आलेत. जब टूटने लगे हौसले तब ये याद रखना मेरे दोस्त, मेहनत किए बिना हासिल तो तख्तो ताज नहीं होते. अरे ढूंढ लेना अंधेरों में भी मंजिल अपनी, क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते. प्रयत्न करायचे, मेहनत करायची आहे. मॅच जिंकायची आहे ना तर मैदानावर कष्ट करावे लागणार आहेत. 1 वर्ष 365 दिवस वाट पाहावी लागेल. इथे जिंकायचंय आज. हा इरादा दोन्ही संघांचा आहे. स्वप्न पाहिलंय विजेता कप सीझन 4 आपल्यालाच जिंकायचा आहे. एमबी स्ट्रायकर जिंकणार की क्वालिटी वॉरियर जिंकणार. 11 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही धावा पाहिजे आहेत. 11. मॅच रंगली आहे. तुडुंब प्रेक्षकांनी भरले वाडिया पार्क आणि मॅच इथे रंगली आहे. गोलंदाज इथे सिंगल सेव्हिंग क्षेत्ररक्षक थ्रो केला आणि एक धाव देखील खर्च केली. एक वाचवायची आहे. मनोज चोपडा यांनी पेकी केली. पेकी करणं योग्य होतं अयोग्य होतं यावरती आता विचार विनिमय करून चालणार नाही. एक धाव तर गेली आहे. नक्कीच आता या मॅच मध्ये प्रत्येक धावेला सोन्याचा भाव आलाय. विनीत बोरा सर इथे प्रत्येक धावेला सोन्याचा भाव आलाय. त्यामुळे बघूयात आता काय होईल या मॅच मध्ये. डॉट बॉल आला तर क्वालिटी वॉरियरच्या पॅव्हिलियन मधून टाळ्या आणि शिट्ट्या वाजतायत. 1 रन आली तर एमबी स्ट्रायकरच्या पॅव्हिलियन मधून टाळ्या आणि शिट्ट्या वाजतायत. हा माहोल आहे आणि हा माहोल दुसरा कुठेच नाही. फक्त विजेता कप मध्ये आपल्याला बघायला मिळेल. फायनलच्या दिशेने बॉल जाईल त्या दरम्यान एकदा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल आणि धावफलकामध्ये छोटासा बदल होताना पाहायला मिळणार आहे. धावसंख्या झाली आहे अब तक 56. नाना पाटेकर यांचा चित्रपट आठवला मला. 4 बाद 56 धावा. शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिलेत 9 चेंडू आणि 9 धावा कट टू कट. आपण पाहतोय मनोज चोपडा इथे काय करतात ते पाहायचंय. इथे थ्रो केला नाहीये. इथे देखील धाव आली. इथे थ्रो केला नाही आणि हा दबाव आहे सर. मैदानावरती जे सुरू आहे हे दबावामध्ये सुरू आहे. प्रेशर आहे मैदानामध्ये. म्हणजे प्रेशर कुकर मध्ये देखील कधी कमी प्रेशर असेल परंतु मैदानावरती जे प्रेशर आता ते खूप जास्त आहे. नक्कीच मी नेहमी सांगतो की प्रेशर जर कुकर मध्ये वाढलं ना तर शिट्टी वाजते आणि प्रेशर जर मैदानामध्ये वाढलं ना तर मग खेळ खराब होतो. अगदी त्याच पद्धतीने आणि
खूप चांगले धावतात दोन फलंदाज देखील. रुपेश सरांचं प्रामुख्याने कौतुक असं. मनोज चोपडा खूप चांगले क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे गडबड होताना पाहायला मिळते. इथे पुढे आपण पाहतोय विकेट क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. एक धाव पुन्हा एकदा मिळेल. ओल्ड इज गोल्ड नॉट टू बी सोल्ड. विनीत आहेत त्यांना माहिती आहे. आणि इथे देखील एक धाव आली आहे. एका बाजूला कौशल भंडारी आणि दुसऱ्या बाजूला रुपेश भंडारी. एका बाजूला वडील आहेत तर दुसऱ्या बाजूला मुलगा आहे जे एमबी स्ट्रायकर साठी मैदानामध्ये लढतायत. दोन फलंदाज बॅटिंग करतायत. यावेळेस शॉर्टबॉलचा वापर केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद होतील. डायरेक्ट हिट नेहमी धोकादायक असते. दोन खेळाडूंची तिथे टक्कर देखील झाली आहे. चेक करायचे खेळाडूंना. मॅच रंगली आहे. सामना जर आवडला असेल प्रेक्षकांनो तुमचा उदंड प्रतिसाद एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. मॅच रंगली आहे. अजून देखील आपण पाहतोय इथे निर्णय आलाय. फलंदाज धावबाज झाले. आणखी एक धक्का लागलाय आणि वडील आणि मुलाने ही मॅच विजयाच्या उंबरठ्यावरती आणली. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहे. 7 धाब्यांची आवश्यकता. फायनलची मॅच आपण जेव्हाही पाहतो सर लो स्कोरिंग ची मॅच असते, परंतु त्या मॅच मध्ये रंगत तुम्हाला कायम पाहायला मिळते आणि ही देखील मॅच इथे रंगताना पाहायला मिळाली आहे. आणि नक्कीच तुम्ही आता उल्लेख केला की फायनल मॅच लो स्कोरिंग होते आणि ते रंगताना देखील बघायला मिळते. ज्यावेळेस फायनल मॅच लो स्कोरिंग होते ना तेव्हा मला 1983 चा विश्वचषक आठवतो. इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज 60 ओव्हरच्या मॅचेस व्हायच्या आणि वेस्ट इंडिज संघाने 183 धावा माफ करा इंडिया संघाने 183 धावा बनवल्या होत्या आणि वेस्ट इंडिज संघाला भारतीय संघाने 140 धावांमध्ये ऑल आउट केले होते. तिथे भारतीय संघाने तो सामना 43 धावांनी जिंकला होता. अभियंता काय निर्णय असेल. दोन्ही टीमच्या खेळाडूंना आणि चाहत्यांना एक महत्त्वाची सूचना आहे. आपण सर्वांनी या सूचनेकडे लक्ष द्या. जोपर्यंत शेवटचा बॉल मैदानामध्ये पडणार नाही आणि बॉल पडल्यानंतर मॅचचा निकाल लागणार नाही तोपर्यंत मैदानावर कोणत्याही टीमचा खेळाडू आणि कोणत्याही टीमचा चाहता मैदानावर येणार नाही. जर एखाद्या टीमचा प्लेअर आला तर तो बॉल परत टाकला जाईल. रिबॉल ही सूचना खूप महत्त्वाची. एखाद्या संघाचं नुकसान होऊ शकते या गोष्टीमुळे. त्यामुळे प्रेक्षकांना खेळाडू असतील त्यांना विनंती आहे जोपर्यंत मॅचचा निकाल जाहीर होत नाही तोपर्यंत कोणताही प्रेक्षक किंवा खेळाडू मैदानात जाणार नाही.
जोपर्यंत दोन्ही फलंदाज एक धाव पूर्ण करत नाही तोपर्यंत ग्राउंड मध्ये कुणी येणार नाही. ही काळजी आपल्या सर्वांना घ्यायची आहे, कारण मागच्या 10-11 दिवस ही स्पर्धा आपण अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मोठ्या शिस्तप्रिय पद्धतीने ही स्पर्धा इथपर्यंत पोहोचवली आहे. त्यामुळे विनंती प्रत्येकाला 2 बॉल 1 रन गोलंदाजी करण्यासाठी रितेश पारख, तर स्ट्रायकिंग एंडवर आशिष चोपडा आपल्याला बघायला मिळत आहेत. विजेता कप 2024 ही स्पर्धा जर आवडली असेल, ही मॅच जर आवडली असेल तर होऊन जाऊ दे टाळ्या एकदा जोरदार. 2 बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. आता प्रत्येक प्रेक्षकाची धगधग वाढली आहे, खेळाडूंची देखील वाढली आहे, पाठीराख्यांची वाढली आहे. 2 बॉल 1 धावेची आवश्यकता. इथे मंकड आता कन्वर्ट झाला रनआउट मध्ये, त्याचा प्रयत्न देखील झाला मैदानावरती. ऐतिहासिक हे नगर शहर आहे, ऐतिहासिक हे वाडिया पार्कचं मैदान आहे आणि ऐतिहासिक ही स्पर्धा आहे. नाव विजेता कप 2024 सीझन 4. आपल्याच बॉलला तर खेळलाय तिथे. क्या बात आहे, मॅच कोणी सोडत नाहीये. कट टू कट काय जबरदस्त मॅच बघायला मिळते. वाह वाह वाह, मंजिलें मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मंजिलें मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो, हारना तो एक दिन मौत से, फिलहाल जिंदगी जीना सीख लो. काय मॅच रंगली आहे. प्रेक्षकांना मॅच आवडली असेल तर आपल्या टाळ्यांचा आवाज क्षितिजापर्यंत गेला पाहिजे. हरीश भाई, भिजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी, अडवू शकेन मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर, डोळ्यांत जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो, अडथळ्यांना मिळून अडखळणे पावलांना पसंत नाही. हे पहा, 1 बॉल 1 रन आहे. मुख्य पंच ऑन फील्ड पंच जे आहेत ते तिसऱ्या पंचांची मदत देखील घेऊ शकतात. त्यामुळे विजय साजरा करताना कुणीही मैदानाच्या आतमध्ये येणार नाही. जोपर्यंत आम्ही ते डिक्लेअर करणार आहे कोण जिंकलं तोपर्यंत कुणीही ग्राउंडच्या मध्ये येणार नाही. याची नोंद घ्या. या स्पर्धेमध्ये एक सुपर ओव्हर झाली आहे. 2024च्या 4थ्या पर्वामध्ये फायनल मॅच सुपर ओव्हर कुणाला बघायला नाही आवडणार, ती होईल का? 1 बॉल 1 रन गोलंदाजी करण्यासाठी रितेश पारख तयार होत आहेत. समोर जर पाहिलं तनिष चल्लानी, धक 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 धक. सुपर ओव्हर होईल का प्रश्नचिन्ह असेल. हे पहा, क्वालिटी वॉरियर्सची टीम, क्वालिटी वॉरियर्स आपल्याला विनंती, आपण मैदानाच्या बाहेर चला. क्वालिटी वॉरियर्स पाठी राखी, आपण मैदानाच्या बाहेर चला प्लीज प्लीज प्लीज. 1 मिनिट, आम्ही या अगोदर सूचना दिलेली होती, आपण त्याची नोंद घ्या. अगोदर सर्व खेळाडूंना आपण सूचना दिल्या होत्या. सर्वांना विनंती आहे, पंचांचा निर्णय इथे येणं बाकी आहे आणि सर्वजण आतमध्ये आलेत. विनंती आहे, हे चुकीचं आहे.
फलंदाज तिथे बाद असतील आणि सुपर ओव्हर होणार आहे याची नोंद आपण करून घ्यायची आहे. सुपर ओव्हर होणार आहे आणि काय सर आठवणी येत्या मॅचच्या. फायनल मॅच 2024 चौथं पर्व, मुकेश चौधरी सरांची उपस्थिती आणि फायनल मॅच सुपर ओव्हर. क्या बात आहे. दुग्ध शर्करा योग.